रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या स्वाती नळे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज खीर बनवायचं म्हणजे शेवाळ्याची खीर जास्ती ती बनवायचं ठरवलं होतं. तर त्याच्यामध्ये मी आज विकत तूप आणलं होतं 20 रुपयाचं पॅकेट. आम्ही इकडं काही साचवून तूप ठेवत नाही, म्हणजे किलोने आणत नाही, कारण ते वेस्ट जातं. आम्ही खात नाही तूप जास्त. असं काय बनवायचं असेल तरच, प्रत्येक पदार्थात तूप आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही जास्त तूप खात नाही. तर इकडं मी 20 रुपयाचं पॅकेट आणलं होतं, त्याच्यापेक्षा छोटं नव्हतं म्हणून 20 रुपयाचं घेऊन आले, जे आमच्या जवळच्या दुकानातून आणलं होतं. त्याच्यामध्ये तवा गरम करून मी ते तूप त्याच्यामध्ये टाकून, ज्या शेवाळ्या असतात ज्याला गावाकडं आम्ही बोटवं म्हणतो, त्या शेवाळ्या इकडं विकत 25 रुपयाच्या आणल्या होत्या. त्याच्यामधल्या थोड्याशा घेऊन मी त्या भाजायला टाकल्या होत्या. त्या चांगल्या भाजून अशा व्यवस्थित सगळीकडनं तूप लागेपर्यंत त्या चांगल्या तव्यामध्ये त्या भाजून घेतल्या. बिन भाजता करतात की नाही हे मला माहीत नाही, पण मी प्रत्येक वेळी जेव्हा कधी पण करेन तर हे भाजूनच करते. मला काय माहीत नव्हतं एवढं, पण हे मी फर्स्ट टाईम बनवलं होतं तेव्हा मला सांगितलं होतं का शेजारच्या ताईनं की हे भाजायचं अगोदर आणि मग ते खीर बनवायची प्रोसेस मला सांगितलेली. तर हे मी भाजून घेतलं इकडं. तर ते चांगलं भाजायचं व्यवस्थित. तोपर्यंत मी इकडं काजू बदाम आहेत ते थोडेसे असे बारीक वगैरे करून ठेवणार आहे, म्हणजे हे भाजून झालं का भांडं वगैरे गरम करायला ठेवायचं आणि ते बारीक करून घ्यायचं. तर ही खीर मला पहिल्यापासूनच जास्त आवडते. गोड पदार्थ मला आवडतातच. आमच्या ह्यांना काय असं जास्त गोड पदार्थ किंवा असं युनिक काय तसं इडली डोसा वगैरे असं कधीतरी खायच्या वस्तू आहेत त्यांना आवडत नाहीत. असं त्या दिवशी पण मी पावभाजी बनवली होती, तुम्हाला रेसिपी शेअर केली, तर त्यांनी पावभाजी अजिबात खाल्ली नाही, म्हणजे त्यांना आवडतच नाही. तर मी मेथीची भाजी त्यांना परत बनवून दिली. ते खात नाही. असे काय वेगळे पदार्थ असतील तर ते खातच नाही. त्यांना नॉर्मली आपण जे रोज भाज्या बनवतो वांग्याची बटाट्याची वगैरे असं, तर त्याच भाज्या आणि चपाती लागती, भाकरी ते काय खात नाही. त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त सकाळचं तर चपातीच बनवते. भाकरी संध्याकाळी कधीतरी बनवते, ते बी गरम गरम खायला लागत असेल तर. त्यांना खाणार असतील तर विचारावं लागतं ती खाणार का म्हणून, तरच बनवते, नाही तर नाही. चपातीच त्यांना आवडते, त्यामुळे चपाती. असं काही युनिक बनवलं तर अजिबात आवडत नाही. तर हे भाजून झाले. मी शेवयाचा खीर मसाला आणला आहे, जे दुकानात दिसला मला. म्हटलं आता खीर बनवणार आहे म्हटल्यानंतर हा आणून बघू काय असतंय ते. तर इकडं माझ्याकडे हे एक भांडं आहे, ते गरम व्हायला ठेवलं गॅसवरती. त्याच्यामध्ये मी आता जे तूप आणलं ते थोडंसं ते शेवया भाजायला टाकलं होतं, आणि थोडंसं त्यात भरपूर तूप आलं होतं, थोडंसंच मी त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये टाकलं. तर तुम्हाला वाटत असेल असं व्हिडिओ वाकडं तिकडं का म्हणून होतोय, तर माझ्याकडे ते मोबाईलचं स्टँड नाही आहे. मी एका हाताने मोबाईल पकडते असं व्हिडिओ चालू करून, आणि एका हाताने ते काय बनवत असेल रेसिपी वगैरे तर ते मी बनवत असते. तर इकडं बघा माझ्याकडनं काय झालं, त्या भांड्यात थोडं पाणी राहिलं होतं आणि त्यात मी तूप टाकलं, आणि ते सगळं पाणी असं तडतड उडायला लागलं होतं. ते गरम पाणी सगळं निघून गेल्यानंतर ते गरम तुपामध्ये मी इकडं बदाम मनुकं, मला काजू जास्त आवडत नाही म्हणून मी काजू एकदम 2च काजू बारीक म्हणजे 2-4च फोडी केल्या त्याच्या, ते टाकलं. बदाम आणि मनुकं, मला खिरीमधलं फक्त मनुकं जे असते तर ती जास्त आवडतात, कारण ते तुपामध्ये किंवा तेल आपण काय जे टाकल ते त्याच्यामध्ये असं भाजलं ना छान फुगतात, आणि ते खीरमध्ये छान लागतं. मला आवडतं आहे ते खिरीत खायला. खिरीत काय असं बी मनुकं मला आवडतातच खायला. मी कधी सारखं खात असते. बदाम काजू मला आवडत नाही जास्त, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलं, एकदम फ्लेवरसाठी म्हणलं तर चालेल होतं म्हणून टाकलं 2. त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट्समध्ये आलं होतं, ड्रायफ्रूट्सचं पण छोटं पॅकेट आणलं. असं काय रोज मी असं काय बनवत नाही, त्याच्यामुळे ह्या असल्या काही वस्तू मी शिल्लक आणून ठेवत नाही. आता आमच्या इकडं लहान कोण नाही खायला, त्याच्यामुळं आणून ठेवत नाही मी. असलं लहान कोण असेल तर खायला ठेवलं जातं. त्याच्यामध्ये मी असं दूध गरम करायला ठेवलं होतं, आणि ते दूध गरम करून मी त्याच्यामध्ये गरम दूधच टाकलं. इकडं बघा, गरम दूध टाकल्यामुळं लगेच उकळायला चालू झालं. असं गार दूध टाकल्यानंतर ते भाजायला वेळ लागला. ते शेवाळ्याच्या मसाल्यामध्ये बघा हे शेवाळ्या आलं होतं, म्हणजे ते जे मसाला आणला त्या साखर आणि ते शेवाळ्या आहे, आणि एकच मनुका मोठा होता थोडा, तेवढंच आलं होतं त्याच्यामध्ये. तर मग मी परत त्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध, मला वाटलं की कमी पडेल म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडं दूध ॲड केलं. पण ते फक्त दूधच जास्त असल्यामुळं ते कन्सिस्टन्सी जरा जास्तच, त्याची थिकनेस जरा जास्त घट्ट होतं आहे नंतर तर ते दूध टाकून जरा चांगलं हलवून घेतलं. त्याच्यामध्ये काय साखर थोड्या शेवाळ्या होत्या, तेवढ्या शेवाळ्याने काय व्हायचं,
तेवढं पुरत नाही, म्हणजे ते कुठंतरी तोंडात लागणार बी नाही. ते जास्त घट्ट होईल म्हणून मी त्याच्यामध्ये माझ्या मापाने एक छोटं फुलपात्र भरून तेवढं पाणी ओतलं मी आणि चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं ते व्यवस्थित सगळं. गॅसची फ्लेम थोडी मी जास्त वाढवली कारण ती गार वाटल्यामुळं, आणि ती तेवढ्या साखरेने काय होणार नाही म्हणून मी अजून साखर त्याच्यामध्ये घरातली चहाची साखर त्याच्यामध्ये टाकली. मला माहिती नव्हतं त्या शेवळ्याच्या पॅकेटमध्ये काय येतं आहे काय नाही. मला वाटलं की ड्रायफ्रूट्स आणि काहीतरी म्हणजे खीरचा मसाला असेल काहीतरी वेगळा फ्लेवर येण्याचा असं तसं, पण ते तसं काही नव्हतं. त्याच्यामध्ये साखर, एक मनुका, आणि मग मी त्याच्यामध्ये मी तेवढ्या शेवळ्या काही पुरणार नव्हत्या. ते फक्त लई पातळ झालं असतं. मला खीर अशी घट्ट आवडते, जी चमच्याने खाता येते आणि म्हणजे चावून खाता येते अशी खीर, जी अशी पातळ असते तशी आवडते, म्हणून मी तशीच केली. इकडं चांगलं उकळलं तर त्याच्यामध्ये शेवळ्या टाकल्यावर चांगलं उकळायला लागलं. मग गॅस कमी करून मी ते ठेवलं, चांगलं हलवत राहिलं, म्हणजे ते वरतून टाकल्यामुळं ते त्याचे गट्टे नको व्हायला म्हणून ते थोडं हलवलं चांगलं कमी गॅसवरती, चांगलं उकळू दिलं. आणि त्याच्यावरती मग नंतर त्या भांड्यावरचं झाकण येते मी त्याच्यावरती झाकून ठेवलं थोडं 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर ते 2 मिनटांनी काढलं तर छान असं ते घट्ट खीर झाली होती. अशी छान असं शिजत होतं चांगलं मस्तमध्ये. व्यवस्थित चांगलं हलवून घेतलं मी इकडे त्याला, अशी घट्ट, म्हणजे ती खाताना ती शेवळ्या चावून खायला असं मला बरं वाटतं म्हणून मी असं थोडे घट्ट करत असते. मी घेतली खायला, वाटी घेतली आणि वाटीमध्ये खायला घेतली आणि ती खीर छान झाली होती. खरंच खूप छान झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. छान खीर झाली होती आणि गोड पण माझ्या मापाने झाली होती. थँक्यू.